मुंबईच्या ताज हॉटेल बाहेरच्या परिसरामध्ये एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या आढळलेल्या आहेत। मूळ गाडीचे मालक शागिर अली यांनाच ही सेम नंबर प्लेटची गाडी आढळली। मूळ गाडी मालकाने गेल्या 6 महिन्यांपूर्वीच डुप्लिकेट नंबर प्लेटच्या संदर्भात आरटीओकडे तक्रार दाखल केली होती। डुप्लिकेट नंबर प्लेट बसवणाऱ्या वाहन चालकाने मोडलेल्या वाहतुकीच्या नियमांचं चलन मूळ मालकाने अनेकदा भरलं आणि त्यानंतर त्याने पोलिसांमध्ये धाव घेतली। दरम्यान डुप्लिकेट नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहन चालकाची चौकशी केली असता कर्जाचे हप्ते थकल्यामुळे गाडीचा नंबर बदलून घेतल्याचं त्याने सांगितलं आणि या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिकची चौकशी केली जाते आहे। एका नंबर प्लेटचे 2 समसमान वाहनं जी आहेत ती समोर आलेली हीच ती नंबर प्लेट आहे। खरं तर MS01 EE 2388 या नंबर प्लेटची 2 वाहनं ताज या हॉटेलच्या परिसरात पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर जो अधिकृत वाहन चालक किंवा गाडी मालक आहे त्यांनी त्या दुसऱ्या वाहन चालकाला पकडला आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो पोलीस स्थानकात दाखल झालेला आहे। तो अधिकृत गाडी मालक आहे, कार मालक आहे, त्यांनी या आधी सुद्धा परिवर्तन कार्यालयाला तक्रार दिली होती आणि त्याच्यात म्हटलं होतं की एक गाडी क्रमांकावर 2 गाडी चालतात, त्याबद्दल आम्ही ही तक्रार देतात आणि त्याच्यात नंबर सुद्धा मेन्शन केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। MS01 EE 2388 या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात आलेली होती। ह्या दोन्ही गाड्यांना कोलाबा पोलीस स्थानकात आणण्यात आलेला। आता ह्यात आणखी एक महत्त्वाचा किस्सा आहे की काही जी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली त्याचा मतलब असा होता की MS01 EE या दोन्ही नंबर जे आहेत ते या दोन्ही गाड्यांचे सेम आहेत, पण 2388 जो मुद्दा आहे तर हा जो 8 आहे तो या आधी 6 होता असं म्हटलं जात होतं, पण त्या वाहन चालकाच्या अंगावर असलेलं लोन नील झालं नव्हतं आणि त्याच्यामुळे खरं तर त्याची गाडी बँकवाले घेऊन जातील असं वाटत होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर त्यांनी ही आयडिया किंवा मग ही जी संपूर्ण प्रकरण जे ते केलं होतं आणि त्याच्यामुळे खरं तर MS01 EE 2388 अशा नावाच्या 2 गाड्या समोर आलेल्या पाहायला मिळत होत्या। हा संपूर्ण प्रकार स्वतः वाहन चालकाने उघडकीस आणला, त्याच्यानंतर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी झालं। हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता पोलीस प्रशासनाकडून फिर्यादी आणि आरोपी दोघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि आता त्यांची तक्रार घेऊन जाण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासनाची काय कारवाई असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन बाळापूरकर सह मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।